हाय, ही बघा गावाकडची इव्हिनिंग. इथं मम्मी ना हरभऱ्याचं डाळ बनवत होती जात्यावर. तर गावाकडचीच लोक जात्यावर डाळ बनवतात, नाहीतर सिटीतले मशीनमध्येच बनवून आणतात. पण मग अजूनही काही लोक गावाकडं जात्यावरच बनवतात, काही आणता बनवून मशीनमधून. इथे ना मण्या सानूची उरलेली बिस्किटं खात होता. सानूने बघितलं तर आता मण्याचा कार्यक्रम होईल, मारील ती त्याला. इथं मला खूप जास्त पसारा झाला होता. हा पसारा आवरून संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा होता. भाजी निसून ठेवली होती मेथीची पातळ भाजी बनवायची होती. त्याच्यानंतर मी बाहेर गेले सगळं आवरून इव्हिनिंगचा सनसेट बघायला. खूप छान होत होता. इथं खूप जास्त पपया पण पिकल्या होत्या, काढायच्या होत्या, पण मग एवढ्या जास्त पण पिकलेल्या नव्हत्या. मग त्या पपया काढण्याचं कॅन्सल केलं आणि इकडं वांग्याची रोपं बघायला आली. वांगे आहे का नाही त्याला. एक वांगा आलं होतं, पण ते काय तोडून नाही घेतलं. एकाचं काय करणार ना, बाकी या लागले होते छोटे छोटे. इथं फुलं पण लागले, इथे छोटे वांगे पण लागले. पेरू पण खूप जास्त येते, पण पिकते नाही. पिकले तर नेतं कोणी पण तोडून, लक्ष जात नाही आमचं. तो होते 2 पिकलेले पेरू. इथं ही सानू मम्मीला मदत करत होती. मम्मीला दिली होती काठी झाडायला, ती झाडीत होती. हे बघा, हे शेत कसलंय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. हिरवगार शेत बघायला खूपच मज्जा येत असते. इव्हिनिंगच्या टायमाला खूप छान व्ह्यू येतो. इथं हा तोंडल्याचा वेल आहे. हे झाड कशाचं हे पण नक्की सांगा. थँक्यू.